नमस्कार. मी आज आपल्याशी 60 वयानंतरचं जे आयुष्य मिळतं, त्यावर थोडीशी चर्चा करणार आहे. काही गोष्टी आपल्याशी शेअर करणार आहे. कारण मी सुद्धा 60 नंतरचीच आहे. माझं वय 68 रनिंग आहे. त्यामुळं मला जो अनुभव येतो, मला जे काही तुम्हाला सांगावसं वाटतं ते सांगते आहे. तुम्ही कधी आत्तापर्यंत स्वतःचा विचार नक्कीच केलेला नाही आहे. आपण 60 नंतरच आपल्याला आठवतं, की अरे आपलं पण आयुष्य आहे. आत्तापर्यंत विचार केलेला नसतो. स्वतःवर कधी प्रेम केलेलं नसतं. स्वतःला कधी ओळखलेलं नसतं. स्वतःची कधी आवड विचारलेली नसते. स्वतःशी कधी मैत्री केलेली नसते. स्वतःशी कधी हितगुज केलेलं नसतं. बघा, आत्तापर्यंत जे जगला ते ठीक आहे. परिवारासाठी जगलात, पण आता 60 नंतर मात्र तुम्ही स्वतःशी जगा, स्वतःशी मैत्री करा, स्वतःच्या आवडीनिवडी जपा, स्वतःच्या आरोग्याकडं लक्ष द्या. रोज वॉकिंगला जाणं, योगा, प्राणायाम जे काही आपल्या वयानुसार आपल्याला जेवढं काही जमतं, तेवढं करा. एखादा ज्यूस डेली घेणं योग्य आहे, पण ते त्या त्या परिस्थितीवर अवलंबून राहील. स्वतःसाठी खरेदी करा, काही थोडेसे शानशौक करा, कुठेतरी फिरायला जा आणि स्वतःशी मैत्री करा. स्वतःचं ऐका. अहो, आत्तापर्यंत सगळ्यांचं ऐकलं तुम्ही. हे पाहिजे, मला ते पाहिजे, सगळ्यांनाच दिलं, सगळ्यांचं ऐकलं, सगळ्यांच्या मनासारखं केलं तुम्ही. स्वतःच्या मनाचं काय? हा मोठा प्रश्न आहे. तर तुम्ही स्वतःसाठी करा काहीतरी. खरेदी करा, फिरायला जा. मला वाटतं ह्या वयात स्वतःच्या शरीराकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. ते कसं? आत्तापर्यंत आपण नॅचरली सुंदरच दिसत होतो. तेवढी गरज नव्हती स्वतःकडे बघण्याची. मला वाटतं मी तरुणपणी कधी आरशात पण व्यवस्थित बघितलं नाही. मलाच आठवत नाही मी कशी दिसत होते. बघा किती स्वतःकडे दुर्लक्ष झालेलं आहे. यावरून मी तुम्हाला सांगते, की आता तरी स्वतःकडे बघा. स्वतःकडे लक्ष द्या. छान तयार व्हा. चांगले कपडे घालून मस्त तुम्ही फिरायला जा. बाहेर फिरून या. कुठेतरी जाऊन या. दिवसातून एकदा बाहेर चक्कर मारा. घरात खोलीत बसून राहू नका. कारण स्वतःकडे दुर्लक्ष आणखी होईल आणि तुम्ही स्वतःला अपंग बनवून सोडाल. बघा, विचार करा. कारण छोट्या गोष्टीत जो आनंद मिळतो ना, तोच घ्यायचा आहे आपल्याला. आता आपण मोठ्या गोष्टीच्या आनंदाकडे जायला नको. का? तर मला माहिती आहे, की मोठा आनंद आपल्याला कुठून मिळणार आहे? आपण स्वतः घेऊ शकणार नाही, आपल्याला मिळणार नाही. त्यामुळं स्वतःचं ऐकून, स्वतःसाठी जगा आणि स्वतःकडे बघा. मला असं वाटतं, की प्रत्येकाने आम्ही आतापर्यंत इतकं केलं, आम्ही आयुष्यभर कष्ट केले, मेहनत केली, हे तक्रारी करू नका. म्हातारपणी बऱ्याच जणांचा सूर असतो तक्रारीचा. आम्ही एवढं केलं, आम्ही एवढं केलं. अरे केलं रे बाबा, तुम्ही स्वखुशीने केलेलं आहे ते आतापर्यंत. ते नका सांगू. किंवा परिवारासमोर तेच निगेटिव्हिटी, तेच रडगाणं लावून बसणं, मला हे नाही, ते नाही, नका. मस्तपैकी तुम्ही जे आहे त्यात मस्त राहा, स्वस्थ राहा आणि स्वतःचं ऐका, स्वतःसाठी जगा. पण हे सगळं करत असताना कृपया दुसऱ्यांना त्रास होईल असं वागू नका. बऱ्याच परिवारात नकळतपणे ज्येष्ठांकडूनही थोडासा त्रास होतो मेंटली. कसा? ते हट्ट करतात. हट्ट नका करू. म्हणजे कोणाकडून अपेक्षा करू नका जास्त, परिवारातल्या सदस्य किंवा बाहेरील. तुम्ही तुमच्याकडूनच तुमच्या अपेक्षा पूर्ण करा. कारण या वयात अपेक्षासुद्धा मर्यादित ठेवा. मर्यादित गोष्टी राहिल्या ना, दुःख पण कमी होतं. त्यामुळं कमीत कमी अपेक्षा आणि जास्तीत जास्त आनंद घ्यायचा प्रयत्न करा. जवळ कोणतं मंदिर असेल, तुम्ही रोज दर्शनाला जरी गेलात, सकाळी लवकर आवरून आपलं, किती छान वाटतं बघा. ह्याच्यासाठी कोणाची आपल्याला गरज पडणार नाही. स्वतःसाठी म्हणजे
तयार व्हा मस्तपैकी आणि दर्शन करून या देवाचं, संपलं. हे करत असताना कोणाला त्रास देऊ नका, कोणाला काही मागू नका, आपलं आपलं बघा. आणि ज्यांच्याकडे पैसा आहे तेही सर्व गोष्टी व्यवस्थित करू शकतील, पण ज्यांच्याकडे बॅलन्स नाही किंवा पेन्शन नाही त्यांना थोडा त्रास येईल, नाईलाज या गोष्टींना. पण त्यातल्या त्यातही पैसा लागत नाही आहे छोट्या गोष्टींना. मंदिरात जाणं, बाहेर जाऊन येणं, आहे तेच कपड्यांमध्ये छान तयार होणं, आपल्या मैत्रिणींना बोलणं, मैत्रिणींकडे जाणं, भेटी घेणं. आत्तापर्यंत ज्या नात्यांना आपण कधी आठवण केली नाही किंवा त्यांनी आपली केलेली नसते, ते पण बिझी असतात. अशा आपल्या वृद्धांच्या, आपल्या वयाच्या सगळ्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करा आणि मस्त राहा, स्वस्थ राहा.